हॅलो गाईस, तर आम्ही आज जात आहोत गिरगाव चौपाटीला। माझा मुलगा मला गिरगाव चौपाटीला घेऊन जात आहे। तिकडे छान छान असा गार्डन वगैरे मस्त आहे, तर तो मला आज दाखवणार आहे। आणि त्याचा बूट वगैरे आम्ही बघणार आहोत, तो मला दाखवणार आहे। लहान असताना मी त्याला घेऊन गेली, आज तो मला घेऊन जात आहे। चला मग बस माटुंगा महेश्वरी पासून आम्ही बस पकडली 66 नंबर आणि डायरेक्टली पोहोचलो गिरगाव चौपाटी। गिरगाव बस मधनं उतरून आम्ही टॅक्सी घेतली। टॅक्सी मस्त ब्रिजवर नवा टॅक्सी चालली, हवा खात निघालो। आणि मी पहिल्यांदाच बघत होती, मला खूप आनंद वाटत होता, केवळ माझ्यासोबतच होता। हां, मी बघितलंय काय बघे लोकांच्या व्हिडिओ अशा तशा असतात। चौपाटी दिसतं, तो समुद्र आहे तिकडे। आपल्या लालबागच्या राजाचा विसर्जन होतं, खूप मोठा समुद्र आहे आणि सर्व छोट्या मोठ्या पण गणपती बाप्पांचा विसर्जन व्यवस्थित ह्या चौपाटीवर होतं। असं करायचं ह्या चौपाटी आरसा दाखवणं, तिला पकडून ठेवायची म्हणजे। हां, आज आम्ही नाईटला इथं राहणार आहोत। कुठं हा कोणता आला एरिया, मला बाकी एरिया कोणता आहे आपण आलो तो? हा गोरेगाव। गोरेगाव मला हां, गोरेगाव मला 22ला आम्ही आलोय। केवलचं असं म्हणणं आहे का आपण रात्रभर इथंच राहायचा, म्हणजे सर्व बघूनच जाणार आम्ही 12-1 वाजता। कोणतरी VIP राहतो आतमध्ये, कोणतरी आम्हाला नाही माहीत। म्हातारीच्या बुटाजवळ पोचलो, खूप सारखे माणसं आहेत आणि खूप मस्त आनंद घेत आहेत। आणि म्हातारीचं बुट आहे बघा, फोटो काढतात। फक्त 12 वर्षाच्या मुलांना जाया देतात। मग तू धर मोबाईल नाही, फक्त 12 वर्ष मुलांसाठी आहे ती वॉचमॅन वर्ल्डात। माझ्या वरणाचं लक्ष पण नाही आहे। अरे नको, कशाला? एकच दरवाजा आहे। हा, मग एकच दरवाजा आहे, वरती जायचं। ते आतमधनं व्हिडिओ बघू शकता म्हातारीचा बूट। चष्मा नको लाव साबा, इथून पुन्हा गेलाय पूस असा आहे म्हातारीचा बूट। चल तिकडे अजून पण आहे। सर्व फोटो काढताय कपल, ते कपल आहे सगळं। काढायचा फोटो तुला समुद्र तर बघू समुद्र येतं काय, असं चेहरा ऊन पडेल पण काळ आहे। चल समुद्र वाघ, भारी समुद्र आहे। आम्ही बोलतो चल चल बघ, हां भारी समुद्र आहे। आपण बघ, आपण त्या ब्रिजवर जाऊ आता। हा, या ब्रिजवर चालत चालत जायचा। काय मस्त, काय भारी ब्रिज आहे ना, मस्त बनवलं नाही त्या ब्रिजवर सर्व। हां आम्ही गेले होते, गेले की नाही आम्ही वॉकवेला गेले होते बघ। गिरगाव चौपाटी आणि म्हातारीचा बूट। रोजचीच माणसं फिरायत, आता सुट्टी आहे तर खूपच माणसं येतात ना। मोजकीच आहेत, कमी आहे गर्दी। सकाळी आपण सकाळी संध्याकाळी येतो आणि सकाळी लवकर चाला येत असतील। अशोक स्तंभ बघू शकता, भारी बनवलं आहे। तर त्या पोराचा बापूस एकटाच घेऊन आला आहे ना। आता बघ तिथून मजा येतं, सगळ्यात मस्त जागा ही। पण ही आपल्यासाठी नाही आहे, लहान मुलांसाठी आहेत ना। या सर्व कपल्स असतात। लोक आरामात येतात अशी फिरायला। इकडून बसायचं आणि समुद्र बघायचा, किती भारी वाटतं। आपण वर बसायचं, ते कपल साठी आहे। पेरूच्या झाडावर बघ फुलं आलीत, पेरूच्या झाडावर नाही
झाडा डाळिंबाचा झाड आहे. या डाळिंब झालीत बघा, छोटी छोटी. नीट दाखव. असं डाळिंबाची फुलं आहेत आणि हा डाळिंब झालाय. बघू शकता, भारीच झालीत. बघ किती झालीत डाळिंब. अरे छोटा डाळिंब पण तो पण डाळिंब झालाय आहे. तिकडे हा, तोच दाखवत होती. भरपूर सारं झाले. नाही तोडत. बघू शकता, हा तर भरपूर मोठा झालाय. डाळिंब काय दाखवते, समोर दाखव. चल, डाळिंब बघतात लोक. तोडताय थोडी, आतमध्ये टाकली. वर घडीला वाजली ती. मग किती मस्त परिसर. मुंबईमध्ये भरपूर काय आहे बघायचं. आपल्याला टाइम नाही. काम भला, आपण भला. मम्मी 3 वाजता एंट्री आहे, डायरेक्ट 4 वाजता एंट्री आहे. आता आपण अजून फिरू ना इकडे. नाही तर ब्रिज बघायला जायचं ना. मग चल ब्रिज बघाय. इकडून दाखव. इथून समुद्र. हॅलो हॅलो हॅलो, हे बघ वरती आवाज. हॅलो हॅलो, किस काढले ना. लवकर ब्रिज डायरेक्ट तिथे 12ची एक एंट्री आहे, 1ची एंट्री आहे, 2ची एंट्री आहे, 3ची एंट्री आणि 4ची एंट्री आहे. असं मध्येच नाही जाऊ शकत. आता थांबावं लागतं आणि फक्त आपण एकत्रच फिरू शकतो त्यावर. भारीच पाहिजे तर आपण परत करूया. वरती काय नाही. आता एक दिवस व्हिडिओ गार्डन आहे ना, तू नाही बघितलं असतं गार्डन. भारी आहे ना. छोटाच आहे अजून. तुला काय कमी वाटतंय का ही जागा? भारी आहे रे बाबा. फर्स्ट टाइम बघितल्यावर कसं वाटतं तुला सांग. अशी जागा मस्त देखील बसायचा. नको इथं आपण तिथे जायचं ना ब्रिजवर. कुठनं जायचं ब्रिजवर? आलो बाहेर इथं नाही. मग चल इकडे. कशाला आणलीस? दाखवायला आल्यावर बोलतो, दाखवलंच नाही. होय, फणस झालेत बघा. फणसावर फणस झाले. खूप सारे फणस झालेत. बरका आहे बघ, पटापट पिकल तो. जुमावत केला बघू शकता. हा, असा झाडा दिसला. चला बसची सर्व थकान निघून गेली. आराम भेटला ना बसमध्ये. डोका दुखायला स्वतःला आलेला आहोत. ब्रिजवर ब्रिजवर तर दाखवणारच आहे मी. भारी बनला. स्वतःला खुश ठेवायची असेल तर इकडे या गिरगाव चौपाटीला. कोणत्या गार्डनचा बरं? लवकर चल, पाय चालव फटाफट. इथनं बाहेर पडा आहे का? डायरेक्ट तिकडं आला तिथूनच. एकच रस्ता ठेवला ना. इथं पाणी आहे. हातपाय धुवाय, पाणी पिया झाडांना, पक्ष्यांसाठी. भारी भारीच. हा कसला झाड माहिती? जामचा झाड आहे हा. झालं नाही त्याच्यावर फुलं आलीत. जास्वंदीच्या बघू शकता. हा बाग एवढा मोठा आहे की तुझा एक दिवस इथंच निघून जाईल. थांब जरा. नाही नाही, काय तोडत नाही मी. भारी आहेत.
एक दिवस पूर्ण जाईल. हा समोरचा गार्डनच मागचे अजून. आता आपण बीच बघायला जायचं ना, परत थोडी येणार आहे इथे. तोडू नाही शकत ना आपण. हे काय तोडायचा का नाही? जसा आहे तसा असू दे ना. पण तोडतात हे लोक. तो पक्षी आहे की मूर्ती काय आहे? तो एक नाही नाही ओरडतात तोडायचा ना. नाही, ओरडतात. मीच तुला ओरडत. भारी तलाव झालाय. हा किती फुलं सर. नाही खोल पाया एवढासा. अगं इथे खाली गड्डा आहे. भारी कमल झालं बघू. तोडत असतील लोक. काय तोडायचा. खाली पक्षी जमिनीवर बघ पडलं. पक्षी बघ. उडला पक्षी. कमल खूप सारं झालं पण केवळ तोडून देत नाही. हे निसर्गाच्या गोष्टी आपल्याला फारीच माणूसच नाही असतो घुसू निसर्गाला शकतात. खराब करतो. असाच पडलत ना ती फुलं. खराबच होती ना. असू दे खाऊ दे. गेला नाही माझी सूट नाही झाला. हा बस का नाही. आता यंदा जाऊ एक दिवस आड्याला. नेशील तर नशीब म्हणायचं. होय लग्नाला जा ना. पण कुठे एक एकच दिवस जाणार हो ना आपण. इथे पाणीच आहे ना पुढे. पाणी पित आम्ही तिथे बसलो. गावाला गेल्यावर पैसे फटाफट खपतात. इकडे बघ आता 150 रुपयात आपण आलो आहे एवढा लांब. ते गावाला 1000 रुपये घेईल. तिची मैत्रीण आहे वाटतं. भेंडीचा फुलं आहे, जास्वंदीचा फुलं आहे. हा बघ ही बघ कनेरीची फुलं बघ केवढी. ही कनेरी आहेत, रंगीबेरंगी कनेरी आहेत ह्या. ही गुलाबी आहे, ही लाल आहे, ही पण फिकट गुलाबी आहे, ही ब्लू आहे. किती आहेत बघ. व्हाईट आहे तिकडे. व्हाईट पण दाखव. ह्या सगळ्या कनेरी आहेत. हा कोणता फुल. वर 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 हा कसला आहे फुल. मला काय माहिती. काहीतरी नाही माझ्या काटेरीचं आहे बघ. काटेरी झाड आहे याचा. भारी फुलं आहे बघा. तोडू नकोस. कापडी कापडी फुल आहे हा. कापडी तोडू फुल नकोस. नाही रे तोडत. भारी आहे. एक केसात टाकता. तरी तोडलं हो केसात टाकताना नाही टाकायचा. वॉचमन ओरडल. वाचून वॉचमनला दिसल ना. बॅगेत टाकीन तेव्हा. हे फाय गार्डन दाखव. भारी आहे. असा फिरत फिरत फिरतंय वाचून मरू बाबा. मग ते बोलते वॉचमन फिरतो. ही ही पण भारी. यांच्या वेण्या भरपूर होतात हा ह्या झाडांच्या. प्राय फुलांच्या वेण्या भरपूर होतात. तोडू नकोस. हा भारी मस्त. हे बघ छान मस्त ह्या झाडांची फुलं. जास्वंद आहे. जास्वंद पण आहे. भारी गार्डन बनवलं एकदम. हवं हवं. तिलाची झाडं आहेत. तिलाची फुलं आहेत बघ. टाकू ते तिलाची. तिलोरी बकमाल बघू. तिलोरी बकमाल आहे. अशी ती फुलं भारी आहेत. तिलोरी बकमाल. हे फोटो काढतं. याचा आपण व्हाईट कपड्यावर ठोकून काढला ना तर मस्त चित्र येताना छान दिसतात. हा नाही चला. येण्या बनवता आपल्या गावाला हाता असले. येण्या बनवायला पुढे का तो पाठी म्हणते का. काय फुलं. व्हाईट पिंक येल्लो छान छान फुलं. अरे कापडी कापडी घ्यायला काय बोलतो. कापडीची भारी फुलं का. अगो हा झाड बघ फुलांनी भरला आहे. ही गेलीची फुलं. व्हाईट फुलं
बघू शकता व्हाईट व्हाईट खाली आहेत. तोडू नकोस. नाही तोडत. ही सगळी फुलांची झाडं दाखव. काही फुलं आहेत. तो बघ व्हाईट आला. त्याला बघ कशी बनवलं ना गेंडा. तुझ्या आजी आजोबा चल त्यांच्याबरोबर फोटो काढू घेऊन. आहे होय फार माणूस का नको ये, आहे बोलू. त्यांना फिरू दे गप्पा. सारी फुलं आता मस्त. किती जोर जोर आहे जोर जोर. तुला फोटो काढायचा आहे त्यासोबत? मोगरा मोगरा आहे. खारी मोगऱ्यावर खाली आले होते तसं फुलं नाही. जायच्यासोबत फोटो काढायचा इथं उभी राहा. भारी येतं. आणि तो मोठा फुल दाखवायचा झाला. भारी येतं. तोडू नकोस. नाही भारी. पडला बघ. फुल नाही पडला फुल. पाकळा पडला. अगं सूर्यफूल बघ. हे या सूर्यफूल नाही आहे. काय आहे सूर्यफूल आहे. अरे सनफ्लावर वेगळा असतं. ते इथूनच गेले पण तुला थोडी बसायचं आहे. चल पुढे चल. चल तिथे व्हाईट फुलं ती दाखव. हा काय आहे. ड्रोन आणायला पाहिजे होता, असं वरूनच दाखवलं असतं. मग तेच तर आणला म्हणा सोबत. आणलं नाही सोबत. आहे काय घरी सेल्फी आहे तेवढी. मग त्याच्याने स्वतःचा चेहरा दिसत. तर गरुडाने बघ शिकार केला. ते काय फोटो पिला पिला रंगा हाय रंगा. तर गरुडाने शिकार बघ केला. जाम पुरलं ना. हे बघ इथं फार किती भारी फुलं आलीत ना. शिकार केला. मग अरे अरे कुणाला पकडलं ना गेला. हवं इकडं आला. मगापासून तुला काय बोलतोय. कावल्याच्या पिल्लाला पकडलं नाही म्हणून वरता. मग कावला ओरडायला ना गरुड थोडे. गरुडाच्या पिल्लाला पकडलं. वेली आहेत सगळ्या. ह्या रानटी वेलींची फुलं आहेत ती सगळी ब्लू ब्लू मस्त छान. वांगी कलर ना. सुंदर पण भारी येतो. ही सगळा हे कोणता. ही जखम झाली की ही पानं जखमीवर भाजून लावायची. आपल्या जर पायाला जखम वगैरे पडली तर ह्या झाडाची वेलीची पानं चुलीवर भाजायची आणि ती मग राख करून त्याच्यावर लावायची. मग लवकर झाला हलका होतो. बरं होतं. काय पण होय हीच ती. आम्ही गावाला असंच करायचो बाबा. खेस बीस लागली ती ही हरेली. आंबे बघ हरेली. आंब्यांच्या बागावर आंबा झालेला आहे. काय करतात ते बघ त्यांचं जीवन. केली आहेत नारळ आहे काय नाही असं. काय नाही असं सांग. मुंबईला आंब्यावर बहुर आता आलाय. आंबा एवढा भरून गेलाय. कैरी बिरी भरपूर झाली. लोणच्याचा आंबा आहे बाबू.
बुंदापासून अगदी शेंड्यापर्यंत भरून गेले बघ. खूप फणस झालं. दिसले ती बघ हातावर कैरी आहे खाली. फणसाची खोरी बघ. खाली फणस पण पडलात. अरे हा पुऱ्या पडल्यात खाली. जायला रस्ता नाही खाली. पण चल आहे पण आपण इथून नाही जाऊ शकत. खालून खालून पण नाही रस्ता बघ. कोण जातच नाही. जंगल आहे खाली. बोलणारा कावला गेला तो आता. तेव्हा माणसं राहतात खाली. त्यांचेच असतील. गरज नसेल बघू. काली मिरीचा झाड आहे. त्या वेली पानं दिसतात ना मोठी मोठी. ती वेल आहे. काली मिरी होतं त्याच्यावर. ते वेलीला अशी येतात काली मिरी. झाड आहे. खूप फुलून गेलाय. पहिल्यांदा बहार येतं, दुसऱ्यांदा बहर येतं त्याच्यावर, आणि तिसऱ्यांदा जेव्हा बहर येऊन गलतं तेव्हा पावसाला सुरुवात होतं. या झाडाची वैशिष्ट्य आहेत. तामान मग पोरं खेळतात खाली. भारीच आहे. मस्तच पोरांना खेळायला मैदान आहे. भारी रस्ता आहे. रोड. गाड्या एवढ्या काही येत नसतील. छान बनवलं नाही ना जागा. हा काय दाखवत आहे. पोरं पण खेळतात बघा. सुट्ट्या पडल्या आणि पोरं आता खेळत आहेत क्रिकेट. काय चपला का. हे 6 फोटो काढता. काय मस्त हिरवागार आणि थंड हवा असली तर बहुत मस्त बनवलं. खूपच छान बनवलं. ही बघ सगळी हरेली आहे. मस्त हिरवागार. गरमीमध्ये पण बघ किती भारी थंड हवा आहे. साफसफाई करायला हे दाखव. साफसफाई करायला एकदम काफी मस्त झालं. एक झाड भारी आहे. बसायला पण तिकडं बसायला पण बसत. किती भारी आहेत बघ. रंगीबिरंगी फुलांचा गार्डन बघू शकता. मुंबईला आहे. चर्चगेट पासून 15 मिनिटाच्या अंतरावर. बसने यायला लागतं, टॅक्सीने यायला लागतं, रिक्षा घेऊन या, गाडी घेऊन या, स्वतःची गाडी घेऊन या, बस घेऊन या, काही घेऊन या. भारी आहे. कमीत कमी 3 किलोमीटरचं अंतर आहे स्टेशन पासून. आणि ते तर आपण ब्रिज दाखवलाच नाही. तुझा आवाज ना घासात पण हात टाकतात. कोणता पक्षी ओरडताय. खेकांडी नाव आहे तिला. व्हिडिओ मध्ये खूप सारे फ्लावर्स आहेत बघू शकता. भारी. खेकांडी बोचीड खाऊ. गावाला आम्ही तिला बोचीड खा बोलता. पोपट आहे. पोपट आहे. पोपटा इथनं जावे बाहेर. चांगला तिकडून बाहेर आहे. तिथून बघ आलेला आहे. और 2 टॉयलेट. बाथरूम आहे तिथे.
बरा सोय सगळी करून ठेवली नाही. मस्त सोय आहे चांगलं. जाऊ आम्ही इकडे घरी जा. नको नको पैसे नाही इकडे, गाड्या बिड्या नाही, हवा शुद्ध आहे गो इथं. बसायचा क्रो हाय हुई भाव नाही देत आहे. त्याला काय बोलताना थोडी येतंय, तो ऐकून ऐकून शिकलाय विचार. बोलणारा कावला बघून आलो, आता मुंबईला हा गार्डन बघून गेलो. आता मुंबई मी हलवलू दाखवणार तुम्हाला. मला माहीत नाही तुम्हाला कशी दाखवू. तर मम्मी जायचं तिकडं हां चालत की नाही टॅक्सीने जाऊ, चालत कसं जाऊ एवढा लांब. 1 किलोमीटरच्या अंतरावर असं आहे मांडळी गिरगाव चौपाटी. खूप छान आहे, बघायचं आहे आणि मन एकदम रमून जातं आपलं तिकडं. आणि दुःख वगैरे आपण थोड्यासाठी तरी विसरतो, कारण आपल्या बायकांच्या डोक्यावर खूप ओझं असतं, घरचा, मुलांचा, ह्याचा त्याचा, धुणे भांडी खूप असतात आपल्या डोक्यावर. तर थोडासा टाईम काढून कामातून कधी कधी फिरावा, स्वतःसाठी असं